यावल तालुक्यातील सावखेळा सीम या गावाच्या शिवारात निंबादेवी ते सावखेळा रोडावर 10 जण अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या उद्देशातून नेत होते। हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला। पोलीस आणि काही साक्षीदार त्या ठिकाणी गेले। त्यांना पोलिसांनी रोखले असता त्यांनी पोलिसांशी वाद घातला, शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि पोलिसांसोबत असलेल्या साक्षीदारांच्या दुचाकींची तोडफोड केली। ही घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक 26 ऑगस्ट बुधवार रोजी रात्री 11:03 10 जणांविरुद्ध दंगल, प्राणी अधिनियमसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। सावखेळा सीम तालुका यावल या गावाच्या शिवारातून निंबादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशातून 10 गोवंश आशिफ छबू तळवी, साहिल हुसेन तळवी, सलमान सुलेमान तळवी, रज्जाक कालू तळवी, छबू रुबाब तळवी, हुसेन रुबाब तळवी, आसिफ सुलेमान तळवी, अबू सुलेमान तळवी, शोहेब हुसेन तळवी व अरमान तळवी हे 10 जण नेत होते। याची माहिती यावल पोलिसांना मिळाली। पथक त्या ठिकाणी गेले। पथकांसोबत काही साक्षीदार होते। कारवाई सुरू असताना या सर्व 10 जणांनी पोलिसांशी वाद घातला, साक्षीदारांच्या वाहनांची तोडफोड केली आणि सदर प्राणी जंगलच्या दिशेने पळून नेले। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार विजय पासपोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांविरुद्ध दंगल, प्राणी अधिनियमसह शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।